मुंबई पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। कामशेत ते वडगाव दरम्यान अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलाय, तर काही ठिकाणी खडी वाहून गेलेली आहे। त्यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे खोळंबलेल्या आहेत आणि पाणी साचल्यामुळे मुंबई पुणे जुना महामार्गावरील वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे। तर एक्सप्रेस वेवरील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झालेला आहे। दोन्ही बाजूची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। पाहतो आहोत आपण ही काही दृश्य। अनेक ठिकाणी पाणी साचलेले आहे। आजच्या या मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा वाहतुकीला बसलेला आहे। एक्सप्रेस वेवरची वाहतूक असो किंवा मुंबई पुणे जुन्या महामार्गावरची वाहतूक असो किंवा रेल्वे वाहतूक असो, या सगळ्याच वाहतुकीत खोळंबा झालेला आहे। डोंगरावरचं पाणी रस्त्यावर आलेलं आहे अनेक ठिकाणी, त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे यांच्याकडून। विशाल, लोणावळ्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, काय नेमकी आता स्थिती आहे? अगदी बरोबर आहे हेमाली। आज लोणावळा आणि परिसरामध्ये सकाळपासूनच अत्यंत मुसळधार पाऊस सुरू आहे। यामुळे रेल्वे वाहतुकीसोबतच नॅशनल जुना मुंबई पुणे नॅशनल हायवे, त्याचप्रमाणे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे याच्यावरील वाहतुकीवरती त्याचा मोठा परिणाम झालेला आहे। लोणावळ्यापासून काही अंतरावरती असलेलं कामशेत रेल्वे स्टेशन ते वडगाव रेल्वे स्टेशन या दरम्यान रेल्वे ट्रॅक खालील खडी वाहून गेल्याने मुंबईकडून पुण्याकडे जाणारी जी रेल्वेची वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। तर पुण्याकडून मुंबईकडे जी येणारी वाहतूक आहे ती धीम्या गतीने सुरू आहे। नॅशनल जुना मुंबई पुणे हायवे आहे त्या ठिकाणी वाहतूक तर पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। एक्सप्रेस हायवेला काही ठिकाणी रस्त्यावरती पाणी आहे, त्यामुळं वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। मात्र काही जे मावळ तालुक्यातनं जी इंद्रायणी नदी वाहते ती तुतडी भरून वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी जे पूल आहेत ते पाण्याखाली गेलेले, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। त्याचप्रमाणे अनेक मार्गांवरती कमरे एवढं पाणी साचल्यामुळे लोक सगळे ठिकठिकाणी खोळंबलेली दिसत आहे। घरी जाण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं वाहन उपलब्ध होत नाहीये। अशा प्रकारे मावळकरांचं अत्यंत वाईट परिस्थितीतनं सध्या चाललेले आहे। आणि हेमाली नक्की विशाल, जर रेल्वे वाहतुकीबद्दल बोलायचं झालं तर खडी वाहून गेल्यामुळे ट्रॅक बंद आहे, याच्या दुरुस्तीचं काही कामाला सुरुवात झालेली आहे का? तिथं काही शक्यता आहे? वाहतूक तिथे साधारणपणे कधीपर्यंत सुरू होईल? पाऊस अजूनही पडतोच आहे का? पावसाचा जोर कमी झाला असला तरी देखील आताच थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे मुंबईकडे जी जाणारी जी वाहतूक आहे पुणे मार्गे, पुण्याहून मुंबईकडे, ती आता रेल्वेची वाहतूक सुरळीत केलेली आहे। धीम्या गतीने चालू आहे परंतु सुरळीत आहे। मात्र मुंबईहून पुण्याकडे जाणारी जी रेल्वेची वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे। रेल्वे प्रशासन त्या ठिकाणी नक्की किती प्रमाणात रेल्वे ट्रॅकचं नुकसान झालेलं आहे ते बघून त्यानंतर हा मार्ग किती वेळात चालू होईल, म्हणजे पुढील 2 तासात चालू होईल का अजून जास्त वेळ लागेल, याचा आढावा घेऊन ते थोड्या वेळानेच जाहीर करतील तसं। परंतु नॅशनल हायवे मात्र जो रस्ता आहे तो नॅशनल हायवे आता पूर्णपणे बंद आहे। कामशेत पासून काही अंतरावरचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। विशाल, या दृश्यांमधून दिसत आहे डोंगरावरून पाणी येत आहे, ते थेट रस्त्यांवरही जात आहे। दरवर्षी पावसाळ्यात अशी स्थिती असते का? डोंगरावरून हे सतत पाणी येत असतं का? किंवा यावेळेसच हे असं जर असेल तर नेमकं यामागचं कारण काही समजू शकलंय का? खरं तर दरवर्षी लोणावळा आणि परिसरामध्ये एवढाच पाऊस असतो किंवा यापेक्षाही जास्त पाऊस असतो। मात्र यावेळेस अचानक ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला एक दुसरं कारण म्हणजे ह्या डोंगर रांगांवरती जे काही अनधिकृत बांधकाम उभं राहिलेले आहे, ते काही अनधिकृत दिवार उभे केले गेलेले आहेत, त्याच्यामुळे खरं तर हा प्रश्न निर्माण झालेला आहे। डोंगरावरचं जे अतिरिक्त पाणी आहे ते पाणी एकत्र या रस्त्यांवरती त्याचप्रमाणे रेल्वे ट्रॅकवरती आल्यामुळे ही परिस्थिती सर्व निर्माण झालेली आहे। वाहतुकीचा आणि जनतेचाही यामुळे बराच मोठ्या प्रमाणात मनस्ताप जनतेला सोसावं लागत आहे। बरोबर विशाल, आमच्याबरोबर असेच संपर्कात राहा। आपण पुढची बातमी पाहूया। पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील अनेक गावांमधून पाणी शिरलं असून त्याचा मुंबईशी त्यांचा संपर्क तुटलेला आहे। कान्हे, ताजे, कामशेत या गावांमध्ये पाणी भरलं असून कामशेतपासून शिरोता धरणाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल इंद्रायणी नदीच्या पाण्याखाली गेल्यानं या गावांचा संपर्क तुटलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे आपल्याबरोबर आहेत। विशाल, मावळ तालुक्यातल्या अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे, तिथली काही परिस्थिती समजू शकली आहे?
हेमाली जो इंद्रायणी नदी आहे लोणावळ्यात उगम पावते आणि पुढे जाते ती, तर ती मुळात जो पूर आलेला आहे इंद्रायणी नदी थोडी बोन वाहत आहे, पात्राच्या बाहेर जसं पाणी गेलेलं आहे त्यामुळे साधारणपणे मावळातला नाणे मावळ हा जो भाग आहे ह्या भागाला त्याचा फटका विशेषतः बसलेला आहे। त्या तिकडे जाणारी जी काही वाहतूक पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। अनेक खाचरं पाण्याखाली गेलेली आहे। आता तोंडाशी आलेलं पीक यामुळे नष्ट होण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। तर या गावांमधनं जे काही मुलं शालेय मुलं त्याचप्रमाणे जे कामगार वर्ग आहे जो इकडे काही ठिकाणी कामाला जातो किंवा तिथनं जो बाहेर आलेला आहे त्यांना आता आपल्या घरी परत जायचं कसं हा त्यांच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहिलेला आहे की हे पाणी उतरणार कधी आणि आम्ही पोहोचणार कधी, या अशा मनस्थितीमध्ये आहे। एकूणच आता इथं पावसाचं जरी प्रमाण कमी झालेलं असेल तरी नदीचं पाणी अजूनही ओसरण्याच्या परिस्थितीत दिसत नसल्यामुळे किती वेळ जाईल हे सांगता येत नाही। हेमाली, नक्की आणखीन आपण पाहतो आहोत नदी ओसंडून वाहते, त्याचप्रमाणे डोंगरावरून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे। खरं म्हणजे हा एकाच दिवसाचा पाऊस आहे तेव्हा ही परिस्थिती आहे। जर हा पाऊस आणखीन काही दिवस असता किंवा गेल्या 2 महिन्यांपासून पावसाने खरं म्हणजे दडी मारली होती, पण गेल्या 2 महिन्यांमध्ये जर असा पाऊस मोठा झाला असता तर खरोखरच चिंताजनक परिस्थिती असती। मात्र सध्या सुद्धा आजच्या या एका पावसामुळे खरं म्हणजे हे खाईचं भयावह रूप आहे पावसाचं। पाणी कोसळत आहे ते थेट रस्त्यांवर येते, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतोय आणि त्यामुळे या महामार्गांवरील म्हणजे मुंबई पुणे जुना महामार्ग असेल किंवा एक्सप्रेस वे असेल या दोन्ही मार्गांवर वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे। लोणावळ्याजवळची ही काही दृश्य आपण पाहतो आहोत। दरम्यान मुंबई पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। या ठिकाणी लोणावळ्याजवळ रेल्वे ट्रॅक खालची खडी वाहून गेलेली आहे आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। जुन्या हायवेवरील वाहतूकही खोळंबलेली आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत ती शिंदेवाडी मधली दृश्य आहेत। या ठिकाणी डोंगरावरून पाणी येते ते थेट अगदी जोराने अगदी अधिक फोर्सने हे पाणी येत आहे आणि ते पाणी थेट रस्त्यांवर आपण पाहतो आहोत जात आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल पडाळे पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत। विशाल, शिंदेवाडी जवळची काही दृश्य आहेत, यातही दिसतं आहे की किती जोराने वेगाने हे पाणी रस्त्यांवर कोसळत आहे। खरं म्हणजे काय नेमकं या इकडचंही कारण सांगता येईल? डोंगरावरून इतक्या वेगाने खरं म्हणजे पाहिलं गेलेलं नाहीये। बरोबर हेमाली, साधारणपणे मागच्या वर्षी याच दिवसांमध्येही हा जो शिंदेवाडी आहे हे कात्रज भागामधला परिसर असून मागच्या वर्षी याच ठिकाणी अशाच प्रकारे एक अपघात घडलेला होता। डोंगरावरील पाणी अचानक रस्त्यावरती आल्यामुळे अनेक वाहनं वाहून गेली होती, तर काही जणांना आपले प्राणी गमावे लागले होते। तीच परिस्थिती आज पुन्हा उद्भवलेली आहे। खरं तर कात्रज डोंगरावरती ज्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामाचे चालू आहेत त्याचाच हा परिणाम आहे। खरं तर प्रशासनाने ते उघड्या डोळ्याने ते बघत आहे, परंतु त्याच्यावरती कारवाई करण्यास का झगवत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि त्यामुळे विशाल, जर शिंदेवाडीच्या इथे अशा प्रकारे पाणी वेगानं येत आहे तर त्या ठिकाणी प्रशासनानं काही खबरदारी घेतलेली आहे का? या मार्गावरची वाहतूक थांबवण्याचे इशारे तरी दिलेले आहेत का? कारण काही गाड्या जाताना दिसत आहेत। बरोबर म्हणजे प्रशासनाकडून म्हणजे आता तिथे पोलीस आलेले आहेत, पोलीस वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरच हे पाणी ओसरल्यावरती वाहतूक सोडण्यात येईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। परंतु जेव्हा हे सुरू झालं तेव्हा सुरुवातीचे 2-3 तास तरी प्रशासनाचं तिकडं अजिबात लक्ष होतं असं दिसत नाही, त्यामुळे अनेक वाहनांना त्यामुळे धोकाही निर्माण झाला होता। अशीच परिस्थिती थोडीफार प्रमाणात मावळामध्ये देखील होती। कामशेटच्या तिथे जेव्हा रस्त्यावरनं पाणी येत होतं त्यावेळी ते खरं तर महामार्गाला तो लगेच बंद करायला हवा होता, परंतु तो पोलिसांनी बंद केला नाही। त्यामुळे एक दुचाकी स्वार त्या पाण्यामधनं वाहून गेला होता, केवळ त्याचा सुदैवाने तो बचावला आणि त्याला आता येथील कामशेटमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ भरती करण्यात आलेला आहे। नक्की धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। पुणे आणि लोणावळ्या दरम्यानची ही आपण दृश्य पाहतो। शिंदेवाडी या ठिकाणची दृश्य, डोंगरावरून अगदी जोराने वेगाने पाणी येत आहे, ते थेट रस्त्यांवर येत आहे आणि त्यामुळे वाहतुकीला खोळंबा झालेला आहे। अनेक ठिकाणी आज पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।